नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुवेळा माची, संजीवनी माची आणि बालेकिल्ला ही राजगडाची 3 अतिशय महत्त्वाची ठिकाणं पाहणार आहोत. पद्मावती माचीकडून थोडं वर आलं की 3 दिशांना रस्ते फुटतात. एक बालेकिल्ल्याकडे जातो, एक सुवेळा माचीकडे जातो आणि एक संजीवनी माचीच्या दिशेने जातो. या तिन्ही ठिकाणी पोहोचण्यासाठी साधारणतः आपल्याला 30 ते 40 मिनिटांचा वेळ लागतो. ही आहे सुवेळा माची. या माचीचा उपयोग शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी आणि संपूर्ण गड परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी केला जात असे. इथून दिसणारा परिसर अत्यंत मन मोहून टाकणारा आहे. आता आपण पाहत आहोत संजीवनी माची. या ठिकाणाहून तोरणा किल्ला स्पष्ट दिसतो. इथली दुहेरी तटबंदी म्हणजे या गडाची खास ओळख. यातून किल्ल्याचे संरक्षण किती मजबूत होते याचा आपल्याला अंदाज येतो. समोर दिसणारा राजगडाचा उंच आणि ठाम भाग म्हणजे बालेकिल्ला. इथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता अरुंद आणि थोडा कठीण असल्यामुळे इथे नेहमीच थोडी गर्दी पाहायला मिळते. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे जणू पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारीच होय. बालेकिल्ल्यावर गेल्यावर सर्वात आधी दिसतं ते एक चंद्रकोर आकाराचं तळं. हे तळं बघून मनाला खूप शांत आणि सुंदर असा अनुभव येतो. इथून थोडं वर चढल्यावर आपल्याला सदराचे अवशेष पाहायला मिळतात. सदर म्हणजे कामकाजाची जागा. राजगडावर तिन्ही माच्यांवर सदर होती. याच सदराच्या बाजूला राजवाड्याचे अवशेष सुद्धा आहेत, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केले होते. त्या दगडात, त्या भिंतींमध्ये अजूनही इतिहासाची ऊर्जा जाणवते. राजवाड्याच्या शेजारीच ब्रह्मेश्वर मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन मनाला एक वेगळीच समाधानाची भावना मिळते. अशा पद्धतीने राजगडाची सफर पूर्ण करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी पुढेही घेऊन येणार आहोत. धन्यवाद.